रिटेन्शन फॉर्म भरला पाहिजे किंवा नाही हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहे। त्यापूर्वी आपण रिटेन्शन फॉर्म एक्झॅक्टली काय असतो हे देखील समजून घेऊया। नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण विजयी भव हे 1.0 सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण रिझल्ट नंतरच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचं डिस्कशन करणार आहेत। कट ऑफ सांगितला, ऍडमिशन प्रोसेस कशी असते हे देखील सांगितलंय। आता एक बेसिक असा प्रश्न आहे की रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय आणि तो भरणं गरजेचं आहे का? कॉलेज आम्हाला भरण्यासाठी प्रवृत्त करू शकतं का, की हे आपल्या मनावरती आहे का? एक्झॅक्टली समजून घ्या। पहिली गोष्ट, रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय आहे। आता जेव्हा आपल्याला नंबर लागतो, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच हा पडलेला प्रश्न आहे। ज्यावेळेस तुम्हाला कॉलेजला नंबर लागलेला आहे, ऍडमिशनला तुम्ही जाणार, कॉलेजमध्ये सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स देणार, तुम्ही सर्व तुमचा फीचा डीडी झेरॉक्स शीट देणार आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे का? हा रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय आहे थोडक्यामध्ये समजून घ्या। जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल, ठीक आहे, XYZ हे कॉलेज आहे आणि तुम्हाला ते मिळालेलं आहे, आणि जर तुम्ही तिथे कॉलेज रिटेन करणं म्हणजे काय, सर मला हे फुल्ली सॅटिस्फाईड आहे, मला याच कॉलेजला ऍडमिशन पाहिजे होतं, मला राऊंड 2 राऊंड 3 किंवा पुढे अजिबात जायचं नाहीये, मला हेच कॉलेज फिक्स ठेवायचं आहे, म्हणजेच हे कॉलेज रिटेन करणं, म्हणजेच हे कॉलेज माझं कन्फर्म झालं, याला म्हणतात रिटेन करणं। मग रिटेन केलं म्हणजे काय, तर तुम्हाला ते कॉलेज तुमच्यासाठी फिक्स झालं आणि असे विद्यार्थी राऊंड 2 ला अजिबात जाऊ शकत नाहीत। जे विद्यार्थी फुल्ली सॅटिस्फाईड आहेत अशाच विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचा, म्हणजे त्यांचा प्रवास हा राऊंड 1 पुरताच मर्यादित असतो, तिथून ते पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकत नाही, याला म्हणतात रिटेन करणं कॉलेज। सर आता ऍडमिशन घेतलंय परंतु तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नाही, याचा अर्थ काय? ऍडमिशन तर तुम्ही घेतलं आणि रिटेन्शन फॉर्म भरला नाही म्हणजे काय, तर तुम्ही ती सीट पार्शियली होल्ड केलेली आहे, म्हणजे त्या सीटवर तुमचा हक्क आहे आणि तुम्ही पुढच्या राऊंडला सुद्धा जाणार, म्हणजे ते विद्यार्थी नेक्स्ट राऊंडला सुद्धा जाऊ शकतात जे विद्यार्थी कॉलेज रिटेन करणार नाहीत। म्हणजे त्या विद्यार्थ्याचा अर्थ काय असू शकतो की सर मला हे कॉलेज तरी मी पार्शियली सॅटिस्फाईड आहे आणि मला अजून पुढच्या चांगल्या कॉलेजसाठी माझी अपेक्षा आहे। तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय असतं, तर त्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही। जे विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म भरणार नाही असे सर्व विद्यार्थी सेकंड राऊंडला इलिजिबल असतात, ठीक आहे। म्हणजे थोडक्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो, मी लक्षात घ्या की रिटेन्शन फॉर्म आहे, सपोज XYZ हे आपल्याला एखादं कॉलेज आपल्याला मिळालेलं असेल, ठीक आहे, आपल्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे, त्या कॉलेजचं नाव असेल सपोज XYZ, ठीक आहे, हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे। मग आता आपण इथे जर रिटेन्शन फॉर्म भरला तर माझा प्रवास इथे संपला आणि माझं हेच कॉलेज कन्फर्म झालं, ठीक आहे, म्हणजे हेच कॉलेज तुमचं कन्फर्म झालं। ऍडमिशन घेतलंय आणि तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नाही म्हणजे काय, तर तुम्ही पुढच्या म्हणजेच थोडक्यामध्ये सेकंड राऊंडला तुम्ही इलिजिबल झालात, ठीक आहे। मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे, इथे यांचा प्रवास संपला, ह्या विद्यार्थ्यांचं सेकंड राऊंडला अजिबात नाव दिसणार नाही। हे विद्यार्थी काय होणार, सेकंड राऊंडला अजून कॉलेजची चॉईस फिलिंग करणार, अजून ऑप्शन्स देणार त्यांना जे काय द्यायचे ते, आणि पुढच्या राऊंडला जर कॉलेज मिळालं त्यावेळेस त्यांचं हे कॉलेज कॅन्सल होणार आणि जे मिळालं तिथे ऍडमिशन घ्यायचं। परंतु जर नेक्स्ट राऊंडला पण त्यांना कॉलेजच मिळालं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय असतंय, हे कॉलेज त्यांचं कन्फर्म असतं, त्या राऊंडसाठी कन्फर्म झालं आणि असे सर्व विद्यार्थी थर्ड राऊंडला जातात। त्याच्यामुळे सर्वांनी ऍडमिशन घेतल्यानंतर रिटेन्शन फॉर्म भरायची घाई करायची नाही, जेणेकरून नेक्स्ट राऊंड त्याच्या पुढचा राऊंड आपल्याला जाता येतं, अजून चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळू शकतं। थोडक्यामध्ये समजलं असेल असं मला वाटतं। रिटेन करणं म्हणजे काय, राऊंड 1 मध्येच प्रवास संपला, हेच कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे। असे विद्यार्थी जे फुली सॅटिस्फाईड आहेत की मला हेच कॉलेज पाहिजे होतं, अशा विद्यार्थ्यांनी रिटेन करायचं कॉलेज। जे विद्यार्थी पार्शियली सॅटिस्फाईड आहे आणि मला अपेक्षा आहेत अजून चांगल्या कॉलेजेससाठी, अशा विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही, ऍडमिशन सर्व करायचं आणि बेटरमेंट म्हणजे पुढच्या राऊंडला जायचं। मग पुढच्या राऊंडला आपल्याला पाहता येतं अशा सर्व विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडला सुद्धा पुढे जाता येत असतं। अपग्रेडेशन फर्स्ट राऊंड टू सेकंड टू थर्ड आहे, त्यामुळे शेवटच्या राऊंड पर्यंत अजून चांगल्या पॉसिबिलिटी होऊ शकतात। त्यामुळेच मी विद्यार्थ्यांना सांगतोय की ऍडमिशन घ्या आणि अशा सर्व विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरू नका, जेणेकरून पुढे आपण जाता येईल आणि चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजची आपल्याला अजून गॅरंटी मिळू शकते। अशा पद्धतीने जे विद्यार्थी नव्याने व्हिडिओज पाहत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून सर्व महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचतील। मित्रांनो, थँक्यू सो मच।